रविकांत तुपकर कुणाची मते खातील? महायुती की आघाडीचे वाढेल तुल्यबळ? शेतकरी फॅक्टर कुणासाठी महत्वाचा? एकट्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बुलढाण्यात निवडणूक लढवता येते का? बुलढाणा लोकसभा निवडणुकीत 31 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहे. मात्र वरवर पंचरंगी वाटणारी ही निवडणूक थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे. महायुतीचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे बलाढ्य उमेदवार समजले जातात. त्यांना तोडीस तोड म्हणून महाविकास आघाडीकडून एकेकाळचे त्यांचे सहकारी नरेंद्र खेडकर मैदानात उतरले आहेत. त्यानंतर चर्चा होते ती शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांची. मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची निवडणूक रिंगणात एंट्री कुणासाठी फायदेशीर आहे, अशी ही चर्चा गावोगाड्यात होताना पाहायला मिळत आहे. केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक जिंकायला निघालेत. रॅलीत गर्दी केल्याने त्यांचे रूपांतर मतामध्ये होत नाही, हेही कदाचित रविकांत तुपकरांना माहीत नसेल, असा देखील सवाल सुज्ञ जनतेकडून विचारला जातोय. एरवी राज ठाकरेंच्या सभेला हजारोच्या संख्येने गर्दी आपण पाहिलीच, मात्र त्याचे रूपांतर मतदानामध्ये होत नसल्याचेही अनेकदा पाहायला मिळालं. राहिला विषय वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांचा. त्यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच आपली लोकसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. प्रत्येक गावोगावात जाऊन त्यांनी वन बुलढाणा मिशनच्या विकासाचे मॉडेल जनतेसमोर ठेवलं खरं, मात्र त्यालाही मतदार किती प्रतिसाद देतील हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. या सर्व प्रक्रिया दरम्यान रविकांत तुपकर यांची उमेदवारी कुणासाठी फायदेशीर ठरणार याचाही मागोवा घेतला जातोय. शेतकऱ्याची मते ही कुण्या एका पक्षाची नाहीत. त्यामुळे संख्येने जास्त असलेले शेतकरी मतदार हे कुणाला मतदान करत आलेत याचाही विचार लोकसभेची गणिते मांडताना राजकीय विश्लेषकांकडून केला जातोय. तुपकर 50 ते 70 हजार मतं घेतील असा देखील अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत. त्यामुळे तुपकरांचे लोणी कोण पळवतंय हेही येणारा काळच ठरवेल.